नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाना फुलांचा हेअर मास्क। हा हेअर मास्क खूपच जबरदस्त आणि खूपच फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबातही स्किप करू नका। कारण हा हेअर मास्क बनवायचा कसा, लावायचा कसा आणि किती वेळ ठेवायचा, याचे फायदे का, हे संपूर्ण माहिती जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवरती मी माझे डेली ब्लॉग, हेअर केअर तसेच स्किन केअर रुटीन शेअर करत असते। त्याचबरोबर बरेचसे घरगुती उपाय जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत असते, तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। तर आता आपण आपल्या केसांसाठी हेअर मास्क बनवूया, पण त्याआधी तुम्हाला याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहे। तर या हेअर मास्कचे फायदे खूप सारे आहे। तुम्हाला जर तुमचे केस वाढवायचे आहे, केस वाढत नाहीये, लांब केस प्रत्येकीला आवडते, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की माझे केस लांब असावे, दाट असावे, चमकदार असावे, तर आजच्या हेअर मास्कमुळे तुमचे केस खूप सुंदर होणार आहे आणि खूप चांगले याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। तर आजचा हेअर मास्क बनवणे खूप सोपं आहे आणि आजच्या हेअर मास्कचे फायदे जे आहेत ते खूप सारे फायदे आहे, खूप सारे फायदे तुम्हाला या गोष्टीपासून मिळणार आहे। पण हेअर मास्क हा एकदम बनवण्याची पद्धत सोपी आहे आणि घरगुती वस्तूंपासूनच तुम्हाला हेअर मास्क बनवायचा आहे। तर आता आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन फेमस हेअर मास्क। तर बघा, खूप स्त्रियांचे केस दाट, लांब, चमकदार आणि काळे भोर असतात, रेशमासारखे केस असतात। तर आपल्याला हे वाटतं आपले केस असे असावे, खूप सुंदर केस असावे, खूप लांब असावेत। मला तर आधीपासून वाटायचं की माझे केस असले तर खूप लांब असले पाहिजे आणि आवडतात मला तर खूप लांब केस, नाही तर मग एकदम छोटे एवढेच केले होते। तर हा तो फोटो आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा फोटो गेल्या वर्षीचाच आहे, 1 वर्षात मी हे इतके केस माझे वाढवले आहे। आणि आता बघा माझे केस, गेल्या वर्षी माझे केस एवढे होते, या फोटोत आहेत तेवढे, आणि या वर्षी बघा माझे केस एवढे आहेत। तर हे केस जे आहे ते मी माझ्या घरगुती तेलाने आणि या हेअर मास्कमुळे वाढवलेले आहे। तर आजचा हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला सर्वात लागणार आहे जास्वंदाची फुलं आणि जास्वंदाची पानं सुद्धा आपल्याला लागणार आहे। तुमच्याकडे जर जास्वंदाची फुलं नसतील तर तुम्ही जास्वंदाची पानंही घेऊ शकतात, काहीही फरक पडणार नाही। जास्वंदाच्या फुलामध्ये जे तत्व आहेत त्यापेक्षाही अधिक गुणधर्म जे आहेत ते जास्वंदाच्या पानामध्ये असतात। जास्वंदाचं फुलं जेवढं उपयोगाचं आहे त्यापेक्षा अधिक उपयोगाचं आपल्याला जास्वंदाचं पान आहे। फुलं असतील तर फार छान फुलंही घ्या, आणि जर फुलं नसतील तर तुम्ही फुलं आणि पानं जसे जेवढ्या प्रमाणात घेताय तेवढे तुम्ही पानच घ्या। पानं आणि ॲलोवेरा या दोघांचंच मिश्रण करून तुम्ही हे हेअर मास्क बनवू शकता। पण माझ्याकडे फुलं होते तर मी इथे घेतलेले आहे बघा, जास्वंदाचे मी 3-4 इथे फुलं घेतलेली आहेत आणि जास्वंदाची पानं सुद्धा घेतलेली आहेत 1 मुठी, आणि एक जे आहे ते मी ॲलोवेराचं पान घेतलेलं आहे। हे तीनही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि शक्यतो मार्केट बेस ॲलोवेरा न वापरता घरगुती ॲलोवेरा वापरा। जर तुमच्याकडे घरगुती ॲलोवेरा नसेल तरच तुम्ही मार्केट बेस ॲलोवेराचा इथे उपयोग करू शकता। आणि मार्केटमध्ये जे ॲलोवेरा जेल मिळतं त्यावर माझा तर विश्वास नाही आहे, कारण मला सगळ्या वस्तूच्या हाताने केलेल्या आवडतात। घरी बनवायचं, स्वतः करायचं म्हणजे केमिकल फ्री आहे याचा आपल्याला 100% विश्वास असतो। तर मी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घरीच बनवते आणि ट्राय करते। तर मी इथे माझ्या घरी ॲलोवेराचा प्लांट आहे, त्याचं ॲलोवेराचं मी एक पान घेतलेलं आहे, ते पान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचा जो पिवळा गर आहे, पिवळा भाग जो त्याच्यामधून गळतो तो आपल्याला घ्यायचा नाही। त्याच्यामुळे आपल्या केसांमध्ये खाज सुटू शकते, होऊ शकते का आपले केस गळू शकतात। आपल्या केसांसाठी तो चांगला नाही आहे किंवा स्किनसाठी सुद्धा तो चांगला नाही आहे। तर ॲलोवेराचा जो येलो भाग आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर मी इथे असं कट करून घेतलेलं आहे। ॲलोवेराचं पान, जास्वंदाची पानं, जास्वंदाची फुलं इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे, म्हणजे धूळ वगैरे त्याच्यावरती असते तर ते धूळ वगैरे निघून आपल्या केसांना कुठलंही नुकसान होऊ नये यासाठी ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर जो फुलांची देठ असतात हिरवी, ती देठ वगैरे आपल्याला काढून घ्यायची आहेत। तर इथे मी फुलांची देठ वगैरे काढून घेतली आहे आणि हे तिन्ही याचं मिश्रण करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। आणि आपल्याला हे जे आहे ते मिक्सरला थोडं पाणी टाकून, आणि यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ते म्हणजे खोबरेल तेल। जर तुम्ही रात्री खोबरेल तेल तुमच्या केसाला लावलं असेल किंवा जे तुम्ही वापरता तेल ते जर तुम्ही तुमच्या केसांना लावलेलं असेल तर इथे तेल नाही टाकलं तरी चालेल, पण मी माझ्या केसांना रात्री तेल लावलं नव्हतं, त्यामुळे मी या मास्कमध्येच जे आहे ते तेल टाकलेलं आहे। तर 2 चमचे जे आहे मी ते खोबरेल तेल या ठिकाणी टाकलेलं आहे। तुम्ही घरगुती तेल जर केलेलं असेल तर तुम्ही घरगुती तेल सुद्धा इथे वापरू शकता, किंवा तुम्ही इथे तिळाचं तेल, एरंडेल तेल हे तेल तुम्ही या ठिकाणी इथे वापरू शकता। तर मी इथे 2 चमचे खोबरेल तेल घातलेलं आहे, यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरला छान बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर ही आपली बारीक पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे आणि आता ही आपल्या केसांना आपल्याला लावायची आहे।
तर पूर्ण केसांच्या मुळाशी जी आहे ती आपल्याला हे पेस्ट लावून घ्यायची आहे। तर सर्वात आधी जे आहे ते मी माझ्या केसांना छान असं विंचरून घेतलेलं आहे। केस पूर्ण मोकळे करून घ्या। कुठलाही हेअर मास्क लावण्याआधी किंवा हेअर ऑइल करण्याआधी तुम्हाला केस विंचरणं हे आवश्यक आहे। मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की केस विंचरून घ्या, त्यामुळे केसांमध्ये जो आहे तो गुंता होणार नाही। तर इथे मी माझ्या सर्वात आधी जे आहे ते केस विंचरून घेतलेले आहे। त्यानंतर माझ्या केसांना मी हा बनवलेला हेअर मास्क लावलेला आहे। हा बनवलेला हेअर मास्क केसांच्या पूर्ण मुळाशी आपला असा लावायचा आहे। तुमच्याकडे जर जास्त हेअर मास्क बनलेला असेल तर तुम्ही केसांच्या पूर्ण लेअरवर सुद्धा लावू शकता, पण आपल्याला केसांना वाढवायचं आहे, केसांना मुळापासून आपल्याला मजबूत बनवायचं आहे, तर आवश्यक आहे की केसांच्या मुळाशी तुम्ही हे लावणं खूप आवश्यक आहे। तर केसांच्या मुळाशी लावा। जर शिल्लक असेल तुमच्याकडे तर तुम्ही केसांच्या या बाकी लेंथवर सुद्धा लावू शकता। हेअर मास्क मी पूर्ण माझ्या केसावरती लावून घेतलेला आहे आणि हे लावून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे। अर्धा तास ठेवा म्हणजे आपल्या केसांवरती जे आहे ते पूर्ण काम करेल। त्यासाठी आपल्याला हे अर्धा तास आपल्या केसांवरती ठेवायचं आहे। पूर्ण अर्धा तास झाल्यावरती मी माझे केस जे आहे ते नॉर्मल पाण्याने धुवून टाकलेले आहेत। केस धुताना हे लक्षात ठेवायचं की केस धुण्यासाठी जास्त गरम पाणी सुद्धा घ्यायचं नाही, त्यामुळे केस डॅमेज होतात, किंवा खूप थंड पाणी सुद्धा घ्यायचं नाहीये। हा तर हिवाळा आहे, हेअर केअर करणं खूप कठीण जातं। केसांना असे मास्क लावणं आणि अर्धा तास ठेवणं बापरे खूप कठीण असतं। म्हणजे आपले केस जे आहेत थंडीमुळे गळतात। बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम असतो की थंडी लागली म्हणजे केस गळायला सुरुवात होतात आणि स्किन जी आहे ती सुद्धा सावळी पडायला सुरुवात होते। मध्ये जे बरेचसे स्किन केअर रुटीन आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि हेअर केअर रुटीन जे आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा मास्क मी अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून टाकलेला आहे। मी आज शॅम्पू लावलेला नाहीये, कारण की ह्या ज्या तिन्ही वस्तू आपण केसांना लावल्या हेअर मास्क मध्ये वापरल्या आहे, या तीनही ज्या वस्तू आहेत ते शॅम्पूचं काम करतात। हे बघा, तुम्ही हातावरती ॲलोवेरा असं घासा, तुम्हाला असं फेस आल्यासारखं वाटेल। याच्यामुळे तुमच्या केसांची मुळं जी आहे ते साफ होणार आहे, तुमचा स्कॅल्प जो आहे तो स्वच्छ होणार आहे, केसांची मुळं मजबूत होतील, केस शिल्की होणार आहेत, केस एकदम चमकदार होणार आहे। तुम्ही याचा जर रेग्युलर वापर करत असाल तर तुमचे केस गळती पूर्णपणे थांबेल। केस जे आहे ते लांब सडक होतील। म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याचा केस जे आहे ते एक केस असं वेगळं दिसतं, रेशम सारखं असतं। तर तोच जो फायदा आहे तुम्हाला या हेअर मास्कमुळे होणार आहे। तर ह्या हेअर मास्कमुळे तुमचे केस खूप सुंदर आणि सिल्की होणार आहे। तर माझे केस जे आहे ते माझ्या केसांचं पोत जे आहे ते आधीपासून म्हणजे सुरुवातीपासून मुळातच माझे केस जे आहे ते थोडे रफ आहेत, म्हणजे असे एकदम नाजूक मुलायम माझे केस नाही आहेत। तर आधीपासूनच जे माझे केस आहे ते रफ आहेत आणि काळे तर माझे केस आधीही नव्हते आणि आताही नाहीये। माझे केस जे आहे ते आधीपासून थोडे भुरे होते, तर भुऱ्या रंगाचे माझे केस होते आणि बरेचसे माझे केस जे आहे ते बघा पांढरे सुद्धा झालेले आहेत। खूप कमी वयात जे आहे ते माझे केस पांढरे झाले। जेव्हा या केसांची मी काळजी घ्यायला पाहिजे होती तेव्हा ती काळजी घेतल्या गेली नाही। तुमचे केसांचे जर पांढरे व्हायला सुरुवात असेल आणि वय जर कमी असेल तर या हेअर मास्कमुळे तुमचे केस जे आहे ते पांढरे व्हायला सुरुवात झाले आहे ना, ते काळे सुद्धा होऊ शकतात। तर हे मास्क खूप महत्वाचं आहे आणि खूप फायदेशीर असं हेअर मास्क आहे। तर आज बघा माझ्या केसांवरती तेच हेअर मास्क लावलंय आणि अजिबातही शॅम्पू लावलेला नाहीये, तरी सुद्धा माझे केस बघा स्वच्छ झालेले आहे। आणि उन्हामध्ये जर पाहिलं तर खरंच हे केस चमकदार दिसतात। तर मला तर याचा खूप जास्त फायदा झालेला आहे। तुम्हाला माझ्या केसांवरती काय फायदा वाटतो माहित नाही, पण कमेंट करून नक्की सांगा। बघा थोडं ऊन आहे, माझे केस अजून पूर्णपणे सुकले सुद्धा नाही आहेत। तर मी तुम्हाला दाखवले आहेत माझे केस, आणि हेअर मास्क इतकं छान आहे ना की मला तुमच्याशी लवकरात लवकर शेअर करावं असं वाटलं, त्यामुळे मी माझे केस पूर्ण सुकू सुद्धा दिले नाहीत। बघा आतमध्ये माझे केस जे आहेत ते ओलेच आहेत आणि तसाच मी जो आहे तो व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे। तर हा हेअर मास्क नक्की करून पहा, खूप सोपा आणि साधा उपाय आहे। नक्की शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा उपाय कसा वाटला, आणि भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।